चला आज आपण प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर बघणार आहोत. तर प्रोबॅबिलिटीचं गेल्या वेळेस बेसिक बघितलं होतं, पण परत आपण पहिल्यापासूनच चॅप्टर बघू. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं आपल्याला, तर एखाद्या गोष्टीची शक्यता आपल्याला काढायची असते. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कशावरती असतात, कॉईन असतील, डायस असतील किंवा कार्ड्स असतील, याच्यावरती क्वेश्चन असतात. म्हणजे पहिलं बघा कशावरती, कॉईन्सवरती. कॉईन्समध्ये काय म्हणतील ते, की एक कॉईन असेल, दोन कॉईन किंवा तीन, चार, पाच, मॅक्झिमम पाचपर्यंतच असतील. तर याच्यामध्ये ते काय म्हणतील की बाबा हेड येण्याची शक्यता किती आहे किंवा टेल येण्याची शक्यता कशी आहे. जो आपला शिक्का असतो अनबायस्ड कॉईन, त्याच्यामध्ये दोनच असतात ऑप्शन, एक तर हेड येऊ शकतो और टेल येऊ शकतो. तर प्रोबॅबिलिटी काढताना काढायची कशी, probability is equal to event divided by sample space. Probability is equal to event divided by sample space. आता याच्यातला इव्हेंट काय आणि सॅम्पल स्पेस काय. जर समजा दोन कॉइन्स आहेत, टू कॉइन्स टॉस्ड, बरोबर, दोन कॉइन टॉस केले, तर काय येऊ शकतं की पहिल्या ह्याच्यावरती हेड येऊ शकतो, दुसऱ्या ह्याच्या पहिल्यांदा काय एच एच टी टी एच टी एच टी. बघा, जर दोन सायमल्टेनियस कॉइन टॉस केले तर पहिल्या ह्याच्यावरती काय येऊ शकतं, हेड येऊ शकतो, त्याच वेळी दुसऱ्या ह्याच्यावर देखील हेड येऊ शकतं. पहिल्या ह्याच्यावरती हेड आलं, कदाचित दुसऱ्या ह्याच्यावरती टेल येऊ शकतं, दुसऱ्या ह्याच्यावर पहिल्या ह्याच्यावर टेल आलं, दुसऱ्या ह्याच्यावर हेड, आणि दोन्ही ह्याच्यावरती टेल येऊ शकतं. तर आपल्या हे काय झालेलं आहे की हा सॅम्पल स्पेस झाला. हे जे चार जे झालं ना आपलं, एक, दोन, तीन आणि चार, हे चार जे झाले हे काय झाले आपले सॅम्पल स्पेस. ओके, म्हणजे तुम्हाला जेवढ्या सॅम्पल दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल म्हणले की 100 चेंडू आहेत, त्याच्यातून 10 निवडायचे आहेत, तर 100 हे काय झालं आपलं सॅम्पल स्पेस झालं. ओके, त्याला डिवाइड करायचं. आता जर आपल्याला असे म्हणले की याच्यामधून ओनली वन हेड येण्याची शक्यता किती आहे, म्हणजे फक्त एकच हेड येण्याची शक्यता किती आहे, मग आपण काय करायचं, हा जो सॅम्पल स्पेस मांडलेला आहे त्याच्यामध्ये एक हेड, दोन्ही कॉईनमध्ये मिळून एक हेड कुठे येऊ शकतो, तर हा एक ऑप्शन, इथे एक आला, इथे एक आला, बरोबर. म्हणजे किती झाले ऑप्शन, दोन झाले. तर ते काय झालं आपलं इव्हेंट, म्हणजे 2/4 बरोबर, आपलं प्रोबॅबिलिटी किती आली, 1/2 आली. मग तुम्हाला काय म्हणतील याच्यामध्ये, ओनली वन हेड, ओनली वन टेल, ओके, ॲट लिस्ट, ॲट मोस्ट, एक्झॅक्टली, ओके. तर हे शब्द जे आहेत ना, याच्यावरती आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, याच्यातला प्रत्येक ह्याचा सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो. दोन कॉइन टॉस केले, तीन कॉइन टॉस केले, चार कॉइन टॉस केले, पाच कॉइन टॉस केले, तर सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो, तो सॅम्पल स्पेस आपण लिहून घेऊ पहिल्यांदा. एका कॉइनसाठी सॅम्पल स्पेस किती येईल, तर एका कॉइनसाठी सॅम्पल स्पेस किती येईल, तर फक्त हेड आणि टेल येईल. बघा, वन कॉइनसाठी, वन कॉइन जर एकच कॉइन जर हे केला, टॉस केला, तर त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो, एकतर हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो, हेड किंवा टेल, बरोबर ना. ज्यावेळेस टू कॉइन टॉस केले, तर टू कॉइनचा आत्ताच बघितलं आपण, टू कॉइन्स टॉस केले तर काय येऊ शकतं, हेड हेड टेल टेल, हेड टेल हेड टेल. ओके, हे झालं दोन कॉइन्ससाठी. तीन कॉइन्ससाठी जर काय असेल, थ्री कॉइन्स, एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, एक, दोन,
3 कॉईनसाठीचा असा 8 याचा संच असेल. 4 कॉईनसाठी किती असेल? 16 याचा असेल. 4 कॉईन्स. ओके. बघा, तर आता हे मांडायचं कसं? जनरली 1 कॉईन 2 कॉईनचं सिम्पल आहे. आता 3 कॉईनचं ते देखील एखादा पाठ करू शकतो. पण हे पाठ करण्यापेक्षा कसं करायचं की आपल्याला कॉईन किती आहेत? म्हणजे कॉईनमध्ये काय हेड किंवा टेल येऊ शकतो, म्हणून काय करायचं? 2 घ्यायचं. ज्यावेळेस 1 कॉईन टॉस केला असेल तर त्यावेळेस काय करणार तुम्ही? 2चा पहिला घात बरोबर 2. सॅम्पल स्पेस आला आपला 2. ओके. 2 कॉईन असतील तर काय करणार तुम्ही? 2चा दुसरा घात सॅम्पल स्पेस आला 4. 3 कॉईन असतील त्यावेळेस 2चा क्यूब सॅम्पल स्पेस आला 8. बरोबर. 4 कॉईन्स असतील त्यावेळेस 2चा चौथा घात सॅम्पल स्पेस आला 16. 5 कॉईन असतील तर काय केलं असतं? 2चा पाचवा घात 32. असं जेवढे नंबर ऑफ कॉईन्स दिलेले असतील त्याला काय करायचं? फक्त 2च्या त्याचा घातांक घ्यायचा आणि त्याच्यानं जेवढी व्हॅल्यू येईल तेवढं सॅम्पल स्पेस केला. आता सॅम्पल स्पेस केल्यानंतर सॅम्पल स्पेस मिळालं आपल्याला 32, 16, 8, 4, 2. परत काय करायचं की आता समजा इथे 4 आलेलं आहे सॅम्पल स्पेस. तर मी काय केलं? पहिली जी लाईन आहे ही पहिली लाईन, त्या पहिल्या लाईनला पहिल्यांदा एच किती वेळा घ्यायचं? एचच्या निम्म वेळा घ्यायचं. म्हणजे 4/2 2. 2 वेळा एच, परत 2 वेळा टी. बरोबर. ही पहिली लाईन अशी मांडली. दुसऱ्या लाईनला काय करायचं? ह्या पहिल्या लाईनला जेवढं आहे ना त्याचे हाफ घ्यायचं, म्हणजे एच टी. आता बघा इथे ह्या याच्यात जास्त क्लॅरिटी येऊ शकते. बघा इथे किती आहे? 8. मग मी मांडलं कसं? पहिल्यांदा 4 वेळा एच, परत 4 वेळा 8, 4 वेळा टी. बरोबर ना? तर हे झालं पहिला कॉलम. आता दुसऱ्या कॉलमला काय केलं की 4च्या निम्म किती? 2. मग 2 वेळा एच, 2 वेळा टी, 2 वेळा एच, 2 वेळा टी. परत तिसऱ्या याला काय केलं की 2चे निम्म किती? 1. म्हणजे 1 वेळा एच, एच टी. बरोबर. आता 4 कॉईनला बघा त्याचं किती येते? 16. तर 16चं कसं केलं आपण की 8 वेळा एच घेतला. 16चं 8 वेळा एच, 8 वेळा टी झालं. हा झाला पहिला कॉलम. दुसऱ्या याच्यामध्ये किती झालं की 4 वेळा एच, 4 वेळा टी, 4 वेळा एच, 4 वेळा टी. हा झाला दुसरा. तिसऱ्या याच्यात काय केलं? हे 4चे निम्म परत 2. 2 वेळा एच, 2 वेळा टी, असं 21. चौथ्या ह्याच्यात कसं की 2चे निम्म 1, एच टी. ओके. तर अशा पद्धतीनं किती बी विचारलं, 2चा 6वा घात जरी विचारला तरी 64 त्याचं ते सॅम्पल स्पेस आपल्याला काढता येऊ शकतो. ओके. एवढे लिहून घ्या. मग आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघू. कॉईन्सचे पहिल्यांदा बघू, त्याच्यानंतर डायस वगैरे असं सिक्वेन्सनं जाऊ. लिहून घ्या 5 मिनिटात.
ओके. बघा क्वेश्चन काय आहे, इन अ कॉइन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. म्हणजे आता काय फक्त आपल्याला दिलेलं आहे, एक कॉइन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हेड येण्याची शक्यता किती आहे. मग एका कॉइनसाठी सॅम्पल स्पेस किती आहे आपला, हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. सॅम्पल स्पेस किती झाला आपला, प्रोबॅबिलिटीचं काय असतं, इव्हेंट अपॉन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस किती झाला 2, हेड किती वेळा आहे, एकदाच येऊ शकतं तर 1. तर आपलं उत्तर आलं 1/2 आलं. आपलं उत्तर काय आलं, 1/2 आलं. ओके. बघा आता इथे जास्त व्यवस्थित येईल. 2 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी गेटिंग ॲट मोस्ट 1 हेड. बघा इथे काय म्हणले, ते ॲट मोस्ट 1 हेड म्हणलेलं आहे, फक्त 1 हेड नाही, ॲट मोस्ट 1 हेड. तर पहिल्यांदा आपण काय करू, सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. मग 2 कॉइनसाठी किती कॉइन्स आहेत, 2. 2 कॉइनसाठी सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो, हेड हेड टेल टेल हेड टेल हेड टेल. सॅम्पल स्पेस किती झाला आपला 4, तर हे डिवायडेड बाय 4 राहणार आपलं प्रोबॅबिलिटीचं. आता ॲटमोस्ट म्हणजे काय, की जास्तीत जास्त एखाद्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त किती 100 मार्क्स पडू शकतात. ते काय म्हणले, जास्तीत जास्त 100 पाहिजेत. मग त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला 0 बी असू शकतात, 1 पण असू शकतं, 2 पण असू शकतं. तर ज्यावेळेस असं ॲटमोस्ट म्हणलं जाईल ना, त्यावेळेस तेवढी व्हॅल्यू जी आहे ना ती हायेस्ट पॉईंट मानायची. ॲटमोस्ट 1 म्हणले ना, ते 1 लेवल ही हायेस्ट मानायची आणि बॉटमपासून सुरुवात करायची. मग आता इथे ॲटमोस्ट 1 आहे, तर आपण काय करणार, पहिल्यांदा 1 कुठे कुठे आहे का, इथे एक आहे, इथे एक आहे. आणि जनरली आपण मिस्टेक काय करतो, हे 2 1 घेतो आणि 2/4 इज इक्वल टू 1/2, बरोबर. तर असं करताना आपण हे विसरून जातो की इथं शब्द काय, ॲटमोस्ट. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. मग तुमचं कमी 0 पासून का असताना, म्हणून हा टी जो आहे ना तो देखील कन्सिडर करायचा. बघा ॲटमोस्ट ज्यावेळेस असेल त्यावेळेस 0 पासून कन्सिडर करायचं, म्हणजे 3/4 हे उत्तर आपलं झालं, हे ॲटमोस्टसाठी. आणि जर याच्या जाग्यावरती ॲटलिस्ट असतं तर, ॲटलिस्ट बघा, ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी 1 पाहिजे, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी ॲटलिस्ट 30% मार्क पाहिजेत. तर 30 काय झालं, हे ॲटलिस्ट झालं. त्याच्यावर तुम्हाला 100 पर्यंत असले तरी चालतील ना. मग ॲटलिस्ट म्हणल्यावरती तुमचं कोणतं कोणतं येईल बघा, हेड हेड टेल टेल हेड टेल हेड टेल. ॲटलिस्ट किती म्हणले, 1 हेड. तर हे 1 2 आणि हे देखील येऊ शकतं ना, कमीत कमी म्हणले. मग जे जास्त तुम्हाला किती वाजू शकतं त्याचं देखील उत्तर किती येईल, 3/4. सॅम्पल स्पेस आपला चेंज होणार नाही. परत जर अजून एक तिसरा कन्सेप्ट आहे, ॲटमोस्ट झालं, ॲटलिस्ट झालं, एक्झॅक्टली असतं तर, एक्झॅक्टली बघा, जर एक्झॅक्टली असतं तर एक्झॅक्टली म्हणजे काय, एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे, 1 हेडच पाहिजे. तर त्यावेळेस तुमचं कुठलं कुठलं येईल, हेड 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 टेल हेड टेल हेड टेल. एक्झॅक्टली म्हणतील त्यावेळेस काय म्हणायचं, 1 2 म्हणजे 2/4 बरोबर 1/2 आलं. म्हणजे फक्त हे 2च घ्यायचे. एक्झॅक्टली असेल तर एक्झॅक्टली 2 हेड जर म्हणलं असतं तर काय घेतलं असतं आपण, हे 1/4 आलं असतं. तर एवढं लिहून घ्या. मग आपण एक्झॅक्टली 2चं पण बघू. हे तिन्ही केस लिहून घ्या. ॲटलिस्ट असल्यावरती काय, एक्झॅक्टली असल्यावरती काय, ॲटमोस्ट असल्यावरती काय.
डायसचा आहे, आपण याच्यामध्येच 3 unbiased coins, 3 unbiased coins are tossed up. What is the probability of what is the probability of getting two heads किंवा getting two tails किंवा getting two tails. बघा आता काय म्हणले त्यांनी की 3 कॉइन्स आहेत ते टॉस केलेले सायमल्टेनियसली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 टेल्स. आता फक्त त्यांनी असं शब्द वापरला आहे का, ॲटलिस्ट, एक्झॅक्टली वगैरे तसं काय नाही वापरलं, ॲटमोस्ट बी नाही वापरलेलं. फक्त काय म्हणले की 2 टेल्स येण्याची शक्यता किती आहे. तर पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. तर याचं किती काय येऊ शकतो, 8 म्हणल्यावर 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 1 2, बरोबर. तर हे काय झालं, आपला सॅम्पल स्पेस झाला. सॅम्पल स्पेस झाला 8 झाला, मग आपलं डिवायडेड बाय 8 येणार. आता ते काय म्हणल्यात की गेटिंग 2 टेल्स, 2 टेल्स मिळण्याची शक्यता किती आहे. मग अशा वेळेस काय करायचं, फक्त 2 टेल्सच कुठे आहेत, फक्त 2 टेल्स बघायचे. बघा ही एक केस, 2 3 अजून आहे का बघा, नाही 3च आहेत. ओके, म्हणजे आपलं प्रोबॅबिलिटीचं उत्तर काय आलं, 3/8 आलं. हे काय 2 टेल्स, 2 टेल्स म्हणजे हे कशासारखं झालं, थोडक्यात एक्झॅक्टली 2 टेल्स सारखं झालं. आता जर असे म्हणले असते ॲटलिस्ट 2 टेल्स, ॲटलिस्ट तर ॲटलिस्टसाठी किती घेतलं असतं बघा, कमीत कमी 2, म्हणजे जास्तीत जास्त किती पण, हे 3 तर आलेच असते. त्याच्यानंतर हा एक आला असता. बघा हे 3 तर आलेच असते, त्याच्यामध्ये फक्त हा एक ॲड करावा लागला असता, म्हणजे आपलं किती आलं असतं, ॲटलिस्ट 4/8 बरोबर 1/2. 4/8 बरोबर 1/2. ॲटलिस्ट म्हणलंय ना, ॲटमोस्ट असतं तर कोणते कोणते आले असते, एवढं लिहून घ्या. ॲटमोस्टसाठी मी सेपरेट डायग्राम काढतो, एवढं लिहून घ्या. मग ॲटमोस्टसाठी आपण सेपरेट सॅम्पल स्पेस लिहून.
चला आता आपण कशा कशाचं बघितलं होतं याच्यातलं. ॲटलिस्ट बघितलं होतं, टू एक्झॅक्टलीचं बघितलं होतं, आणि आता ॲटमोस्टचं बघू. ॲटमोस्टचं बघा, आपल्याला काय म्हणले ते की ॲटमोस्ट टू गेटिंग ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त टू टेल्स मिळण्याची शक्यता किती आहे. तर जास्तीत जास्त आपण मगाशीच बघितलं की जास्तीत जास्त असेल तर कुठून करायचे, झिरोपासून सुरुवात करायचे. ॲटलिस्ट असेल तर जेवढे दिलेले नंबर आहे तिथून पुढे लास्टपर्यंत जेवढे असेल तेवढे. तर ॲटमोस्ट म्हणलेलं आहे टू टेल्स. तर बघा इथे पण टेल नाही, हा एक घेऊ शकतो, एक पण घ्यायचा, हा एक घ्यायचा, हे दोन घ्यायचे, हा एक घ्यायचा, हा एक घ्यायचा, हा एक घ्यायचा. फक्त एकच येणार नाही, टी 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 जो लास्टचा आहे तो येणार नाही. म्हणजे किती झालं आपला आन्सर येईल 7/8. सॅम्पल स्पेस किती आहे आपला 8 आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 7/8 आलं. अशा पद्धतीने आपल्याला कॉईन्सचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग तिथे 2 कॉईन्स असतील, 4 कॉईन्स असतील किंवा 8 कॉईन जरी असले तरी आपल्याला सॅम्पल स्पेस कसा काढायचा हे सांगितलेलं आहे. आता चला नेक्स्ट. आता बघा, an unbiased die is tossed, find the probability getting multiple of 3. म्हणजे एक डाय आहे, तो टॉस केला तर त्याच्यावरती 3च्या पट्टीमध्ये येण्याची शक्यता किती आहे. तर पहिल्यांदा डाय म्हणजे काय, तर असा क्युबिकल शेप असतो त्याचा, त्याच्यावरती मार्क नंबरिंग असतं. ओके, हे झालं नंबरिंग. तर त्याचं नंबरिंगचं कसं करणार आपण, दिसते क्लिअर. त्याच्या नंबरिंगचं कसं करणार, तर इथे 1 असू शकतो, 2 असू शकतो, इथे 3, इथे 4, 5 आणि बॉटमला 6. तर असे नंबर असतात. ज्यावेळेस हा डाय टॉस हे केला असतो, असं पण टाकल्यानंतर ना त्याच्यावरचा एकच नंबर आहे ना, मग सॅम्पल स्पेस काय असेल आपला, तर 1 2 3 4 5 6. हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस किती आला आपला 6. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6 आला, बरोबर. आता ते काय म्हणले, फाइंड द प्रोबॅबिलिटी गेटिंग मल्टिपल ऑफ 3. म्हणजे 3च्या पट्टीमध्ये मिळण्याची शक्यता किती आहे. तर 3च्या पट्टीमध्ये याच्यातली संख्या बघायच्या मग, कारण की प्रत्येक वेळेस कधी कधी 1 येऊ शकतं, कधी 2 येऊ शकतो, वरती 3 येऊ शकतो, म्हणून सॅम्पल स्पेस आपण 6 घेतलेला आहे. तर 3च्या मल्टिपलमध्ये संख्या कोणती, एक तर 3 येऊ शकते किंवा 6 येऊ शकते. म्हणजे किती झाले इव्हेंट, 2 इव्हेंट झाले. मग प्रोबॅबिलिटी कशी काढतो आपण, प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 2/6 1/3. आन्सर काय आलं आपलं 1/3 आलं. 2/6 म्हणजेच आपल्याला 1/3 आलं. आता इथे जर असं म्हणलं असतं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मल्टिपल ऑफ 2, probability of getting multiple of 2 जर 2च्या मल्टिपल मध्ये असतं तर किती संख्या आली असते बघा. सॅम्पल स्पेस तर आपला 6 राहणार आहे, 6 आपण डिवाइड करणार. 1 2 आणि 3 या तीनच संख्या, म्हणजे 3/6 म्हणजे 2च्या मल्टिपल मध्ये येणाऱ्या संख्येची शक्यता किती आहे, 1/2 आलं. ओके, हे फक्त एका डायचं असेल, 2 डायसाठी वेगळे कन्सेप्ट आहे. एवढे 2 लिहून घ्या. मग याच्यामध्ये आपण 2 किंवा 4, 2 आणि 4ने भाग जाणाऱ्या संख्या असं काढू, 3 आणि 2 क्वेश्चन सहित, आणि सॅम्पल स्पेस पण लिहून घ्या.
ओके. आता ह्याच्या जागेवरती असं आले की इन मल्टिपल ऑफ 2 and 4, तर 2 आणि 4च्या मल्टिपल मधलं किती आहेत, किंवा 2 or 4 असं पण विचारू शकतो, 2 किंवा 4च्या. तर पहिल्यांदा आपण वॉरचं बघू, 2 किंवा 4. सॅम्पल स्पेस काय आपला, 1 2 3 4 5 आणि 6. 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, 2 4 आणि 6, बरोबर. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, तर 4 एकच आहे. इथे 4 काय होते, इथे पण 4 आहे, म्हणजे ह्या 4 नाही घेतला तरी चालेल. म्हणजे किती झाले, 2 किंवा 4. तर 2 4 6 3 झाले, म्हणजे 3/6 बरोबर 1/2 आपलं एवढं ॲन्सर आलं. 1/2 एवढं ॲन्सर आलं. हे कशाचं झालं, ऑरचं. 2 or 4. आता 2 and 4 म्हणजे काय, 2 आणि 4 ने देखील भाग झाला पाहिजे. 2 and 4, तर 2 न पण भाग गेला पाहिजे आणि 4 न पण भाग गेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, याच्या पट्टीतले 2 आणि 4चा एलसीएम काढायचा आणि त्याच्या पट्टीमधली संख्या घ्यायची. आता 2 आणि 4च्या याच्यातली लहान संख्या कोणती, एलसीएमची येऊ शकते, 4ची येऊ शकते. मग त्याचं उत्तर काय येईल आपलं, 1/6 येईल. हाच कन्सेप्ट आपण 3 and 2ला देखील लावू शकतो. 3 आणि 2 मध्ये, 3 आणि 2 मध्ये काय म्हणू शकतो, 3 आणि 2चं किती आहे, एलसीएम 6 आहे. तर इथे किती येऊ शकतो, 1/6. परंतु 3 or 2, 3 किंवा 2च्या मल्टिपल मधलं, तर 3च्या मल्टिपल मधली संख्या कोणती आल्या, 3 6. 2च्या मल्टिपल मधले 2 4 6, 6 कॉमन झाला, 1 6 कॅन्सल करा, तर किती झालं, 1 2 3 4, बरोबर. म्हणजे 4/6 म्हणजे 2/3 एवढं ॲन्सर आलं प्रोबॅबिलिटी. ओके. अँडचं आणि ऑरचं हे अशा पद्धतीनं आलं. एवढं लिहून घ्या. आपण 2 डायसचे कसे होऊ शकतो, त्याचं सॅम्पल स्पेस काय असू शकतो आणि त्याच्यावरती कशा पद्धतीचे एक्झाम्पल येतात ते बघून घेऊ.
पहा आता इथं काय म्हणले क्वेश्चन, इन अ सायमल्टेनियस थ्रो ऑफ अ पेअर ऑफ डायस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टोटल मोर दॅन 7. म्हणजे पेअर ऑफ डाय आहे. आता किती आधीच्या एक्झाम्पलला किती होतं, फक्त एक सिंगल डाय होता. आता किती आहेत पेअर ऑफ डाय. म्हणजे जसं की आपण 1 कॉइन 2 कॉइन 3 कॉइन बघितले ना, तसंच डायचं आहे. आता याच्यावरती शक्यता किती येऊ शकतात, सॅम्पल स्पेस काय असू शकतं. सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस काय असू शकतो, तर 1 2 3 4 5 6. ओके, 1 1 1 1 1 1 2 3 4 5 6 6 3 झाले 4 1 2 3 5 6 4 झाले. ओके, इथे किती येऊ शकतो, 2 2 2 2 2 2 3 3 3 3 3 3 4 4 4 4 4 4 5 5 5 5 5 6 6 6 6. म्हणजे जसं आपण कॉईनसाठी केलं ना, पहिल्यावरती हेड आला दुसऱ्यावरती हेड पण येऊ शकतो, पहिल्यावरती हेड आला दुसऱ्यावरती टेल येऊ शकतो, दुसऱ्यावरती पहिल्यावरती टेल आला दुसऱ्यावरती हेड येऊ शकतं. सेम पद्धतीने आपण तोच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलेला आहे. जर पहिल्यावरती तर पहिल्या डायवरती 1 आला दुसऱ्यावरती पण 1 येण्याची शक्यता आहे, पहिल्यावरती 2 आला दुसऱ्यावरती 1 येण्याची शक्यता, तिसऱ्यावरती किती 1 आणि इथे किती 3 1 4 1 5 1 असं ह्या पद्धतीने आपण मांडून घेतलेलं आहे. तर तुम्ही एवढं मांडून घ्या. मग याच्यामधनं परत तुम्हाला हे टोटल हे शिकवलं ना, हा प्रॉब्लेम झाल्यावर शॉर्टकट घ्यायची सांगतो की कसं काढायचं याचं ते. एवढं तरी लिहून घ्या, हा सॅम्पल स्पेस लिहून घ्या, कारण याच्यावरच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं. ओके, आता बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टोटल मोर दॅन 7. म्हणजे ह्या दोन डायस टाकल्यानंतर त्यांची 7 पेक्षा जास्त मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. तर 7 पेक्षा जास्त म्हणले मोर दॅन 7, तर कुठे येऊ शकतो 6 आणि 2 एक पेर येऊ शकते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर 11 12 13 14 15, टोटल किती झाले 15. इव्हेंट किती झाले 15. आणि सॅम्पल स्पेस किती असेल, तर ज्यावेळेस 2 डाय टॉस केले जातात त्यावेळेस 6 × 6 = 36 एवढं सॅम्पल स्पेस असेल. 6 × 6 = 36. तुम्ही हे जर काउंट केले तर हे 36च भरतील.
म्हणजे सॅम्पल स्पेस झाला आपला 36 आणि इव्हेंट किती झाले आपले 15, कारण की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि 5 15. तर 15 प्रॉबॅबिलिटी किती येईल आपली 15 डिवायडेड बाय 36, 3 5 15, 12 36, 5/12 हे आपलं काय झालं ॲन्सर आलं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 2 डायट टाकचाल तर त्यावेळेस 7पेक्षा जास्त येण्याची शक्यता किती आहे, तर 5/12 एवढी शक्यता आहे. आता ते कधी कधी तुम्हाला काय म्हणतील की एक्झॅक्टली 7 येण्याची शक्यता किती आहे, तर 7 येण्याची शक्यता त्यावेळेस 6 आणि 1, हे 6 आणि 1, 5 आणि 2, जसं हे काउंट केलं ना 7पेक्षा जास्त, तसंच आपण कॅल्क्युलेट करायचे. एवढं लिहून घ्या, मग मी तुम्हाला